आता बातमी आहे ओबीसी आंदोलनासंदर्भातली। नांदेडमध्ये आता ओबीसी समाज प्रचंड आक्रमक झालाय। लक्ष्मण हाके यांच्या समर्थनार्थ ओबीसी बांधव अक्षरशः रस्त्यावर उतरलेत। नांदेड लातूर हा महामार्ग ओबीसी बांधवांनी रोखून धरलाय। नांदेडच्या माळाकोळी या गावाजवळ हे आंदोलन सुरू आहे। तर ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये, प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या मागण्या तात्काळ शासनाने मान्य कराव्यात, अशा मागण्यांसाठी या ओबीसी बांधवांनी आंदोलन सुरू केले। आणि तिथलाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय सूर्यवंशी यांनी। प्राध्यापक लक्ष्मण हाके यांना मोठा पाठिंबा मिळतोय। नांदेडमध्ये देखील ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे। आपण सध्या आहोत माळाकोळी येथे। आपण पाहू शकतो की नांदेड ते लातूर महामार्ग या ओबीसी बांधवांनी रोखून धरलेला आहे। चालू असलेले श्री प्राध्यापक लक्ष्मणरावजी हाके साहेब आणि वाघमारे साहेब यांचं गेल्या 8 दिवसापासून जे आमरण उपोषण, अन्नत्याग आणि पाणीत्याग उपोषण चालू आहे। या उपोषणामध्ये आमच्या रास्त मागण्या आहेत। सगळ्या सोयरे जी सरकारने आत टाकलेली आहे ती तात्काळ रद्द केली पाहिजे आणि ओबीसीच्या आरक्षणाचं ताट या जरांगेच्या माध्यमातून जे कोणी राजकारणी लुटण्याचा प्रयत्न करत आहेत। एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही एका जातीचे मुख्यमंत्री नाहीत, तुम्ही तमाम महाराष्ट्रातल्या 18 पगड 12 बलुतेदार जातीचे मुख्यमंत्री आहात। तुम्हाला जात पक्ष धर्म काहीच नाही, तुम्ही सर्वांना न्याय समान दिला पाहिजे। 4 दिवस झाले जरांगे उपोषणाला बसल्यावर तुमचे न्यायमूर्ती काय येतात, तोंड घाशी लोटांगण काय घेतात, कलेक्टर येतात पाय धरतात, एसपी येतात पाय धरतात, मुख्यमंत्री येत आहे चाटुगिरी करताय, उपमुख्यमंत्री येत आहे चाटुगिरी करताय। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, माळाकोळी, नांदेड। तर आपण पाहतोय आता ओबीसी आंदोलक सुद्धा आक्रमक झालेले आहे। एकीकडे जरांगे पाटलांनी सरकारला अल्टिमेटम दिलेला असताना, 1 महिन्याचा हा अल्टिमेटम असताना, दुसरीकडे ओबीसी समाज सुद्धा आक्रमक झालेला आहे। मराठ्यांना ओबीसींमधून आरक्षण देता येऊ नये यासाठी आता ओबीसींनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे। एकूणच सगळीकडे आता लक्ष्मण हाकेंना पाठिंबा मिळत असल्याचं पाहायला मिळतंय आणि आपण या आक्रमक प्रतिक्रिया या सगळ्या आंदोलकांच्या पाहिल्या। त्यामुळे आता सरकार समोर हा मोठा पेच निर्माण झालेला आहे आणि सरकार यातनं कसा मार्ग आता काढतं ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी आंदोलनं खरं तर करण्यात येत आहेत। कुठे रास्ता रोको आंदोलन सुरू आहे, कुठे टायर जाळण्यात येत आहे, तर कुठे या प्रकारे उपोषण करण्यात येत आहे। त्यामुळे या सगळ्या आंदोलनाची सरकारनं दखल घ्यावी अशी ही एक मागणी सगळ्या स्तरातनं केली जाते। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता काय तोडगा सरकारकडनं काढला जातो ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आपण पाहतोय सध्याची दृश्य आहेत नांदेडमधली। नांदेडमध्ये ओबीसी समाज प्रचंड आक्रमक झालाय।